देशामध्ये आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असताना एक विदारक असं दृश्य एके ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. पाहूयात अस्मिता विजनचा या संदर्भाचा हा महत्त्वपूर्ण आणि विशेष वृत्तांत. 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिवस. या दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर प्रजेच्या भल्यासाठी हक्कासाठी भाषणे देतात आणि शानदार परेड या दिवशी होते. हा आपला गोड शिरस्ता. यंदाच्या 26 जानेवारीच्या दिवशी ओडिशामधील क्योंझार जिल्ह्यातील मलीपोसी गावाजवळील जंगलात राहणाऱ्या कालरा मुंडा या आदिवासी महिलेचे निधन झाले. ती 56 वर्षांची होती. तिचा एकुलता एक मुलगाही काही वर्षांपूर्वी मरण पावला होता. 50 वर्षांचा जितू मुंडा हा तिचा भाऊ आणि एकमेव नातलग. आडनावावरून एव्हाना तुम्ही ताडले असेलच की हे आदिवासी भावंड असावं, कारण आडनावावरून जात हुंगण्यात आपण एक्सपर्ट आहोत. असो, तो आपला सनातन हक्क आहे. तर झाले असे की अल्पकालीन आजारानंतर मरण पावलेल्या बहिणीचे क्रियाकर्म तिच्या भावाने पार पडले. तिचे दफन केले. अमक्या धर्माचे असूनही दफन का केले असा विचार करणारे कोणालाच सोडत नसतात. बहिणीच्या क्रियाकर्मासाठी जितूजवळचे सर्व पैसे संपले. या भावंडाकडे एक म्हैस होती. कालराने मरणाआधी ती म्हैस विकलेली. तिचा दवाखाना त्यातच भागला. काही पैसे तिने बँकेत ठेवले होते. काही तिच्यासाठी खर्च झाले, पण ती वाचली नाही. बहिणीच्या मृत्यूनंतर जितू काही दिवस घरी बसून राहिला. त्याला पैशांची चणचण भासू लागली होती. मलीपोसीमधल्या ओडिशा ग्रामीण बँकेच्या शाखेत गेला. तिथे त्याने सांगितले की आपली बहीण कालरा मुंडा हिच्या खात्यातील 20,000 रुपये काढून हवे आहेत. बँकेतील सरकारी बाबूंनी आधी त्याला उडवून लावले. नंतर तो रोजच येऊ लागला. ते सांगायचे की जा आधी बहिणीला घेऊन ये. हा म्हणायचा की त्याची बहीण मरण पावली आहे. रोजच त्याचा तमाशा होऊ लागला. एकाने सांगितले की माणूस मेल्याचा सरकारी कागद असतो तो घेऊन ये. ज्याच्यापाशी जगण्याची कोणतीच मूलभूत साधने नाहीत तो डेथ सर्टिफिकेट कुठून आणणार? हा बधीर सवाल कुणाला आणि कसा पडणार? त्यात हा काळ पडला अमृतकाळ. कालराने बँकेत नोंद केलेला वारसदार मुलगाही मरण पावला होता. जितूला पैसे हवे होते आणि बँकेचे लोक नियमावर बोट ठेवून रोज त्याला हाकलून देत होते. अखेरीस त्याची सहनशक्ती संपली. त्याने बहिणीला जिथे दफन केले होते ती जागा खोदली. तिचा विघटन अवस्थेतला मृतदेह बाहेर काढला. तिचे तोंड त्याने प्लास्टिकच्या पोत्याने झाकले. तिला घेऊन आधी तो झोपडीत आला. तिचा मृतदेह खांद्यावर टाकून तो भर उन्हात अनवाणी पायाने चालतच गावाकडे निघाला. तळपत्या उन्हात उघड्या देहाने निघालेल्या जितूच्या खांद्यावर त्याच्या लाडक्या बहिणीचा मृतदेह होता. बहिणीचे कलेवर घेऊन तो बँकेत गेला तेव्हा एकच हलकल्लोळ झाला. तोपर्यंत 1.5 GB जनरेशनने जितू मुंडा याचा व्हिडिओ व्हायरल केला. सोशल मीडियावर कुणी काही सरकारचे पोलखोल करणारी बातमी टाकली की लगेच जागी होणारी यंत्रणा इथेही त्वरित जागी झाली. जितूला त्याचे पैसे मिळवून देण्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. पोलिसांच्या उपस्थितीत कालरा मुंडा हिला पुन्हा एकदा धरणी मायेच्या कुशीत लोटण्यात आलं. बाकी कुणी जीव लावो न लावो, माती कुणालाच आपल्या कुशीतून दूर लोटत नाही. गबरगंड धनदांडग्यांकडून एरवी बँकांना अब्जावधी रुपयांचा चुना लावला जातो, तेव्हा नियमांचे कठोर पालन झालेले असते का? एखाद्याला काही नियम कायदे माहिती नसतील, त्याच्याकडे कसलीही साधने नसतील, त्याला नातलगही नसतील, तर त्याला मदतीच्या भावनेने नीट सारे सुलभ करून देऊ शकत नाही का? एखाद्या व्यक्तीचे अगदी मूलभूत प्रश्न देखील आपली सरकारी व्यवस्था तिळमात्रही समजून घेत नाही, हे वास्तव आहे. व्यवस्थेचे आणि सरकारी अनास्थेचे असे लाखो प्रश्न रोज समोर येत असतात. आपल्या मीडियामध्ये याची दखल का घेतली जात नाही? आपला मीडिया आपल्याला खऱ्या बातम्या दाखवतो का? आपला मीडिया आपल्याला काय दाखवतो? उघड्या अंगाने आपल्या बहिणीचा मृतदेह खांद्यावर टाकून भर उन्हात अनवाणी पायाने चालत जातानाचे हे दृश्य काळीज हेलावून टाकणारे आहे. आपल्या देशात लाखो कोटींची धूळधाण एकीकडे होते, एकीकडे एसीचे डिजिटल कल्चर आहे आणि एकीकडे ही अशी विदारक अवस्था. जितूच्या खांद्यावर त्याची बहीण नव्हती, तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मरण पावलेली दीन दुबळी गरीब भारत माता होती.